बेसिकली आपण ऑनलाईन गेमिंग्स हा विषय बघत आहोत. ऑनलाईन गेमिंग्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स असतात, ज्याच्यामध्ये सिंगल प्लेअर असतो, मल्टीप्लेअर असतो, फ्री टू आणि पेड असे गेम्स असतात. याच्यामध्ये आपण बघितलं तर लहान मुलांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत जे आहेत हे सगळेच कळत अथवा नकळत जे आहेत ते ॲडिक्टेड होतात आणि हे ॲडिक्शन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे सायबर फ्रॉड्समध्ये पण इन्व्हॉल्व होतं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ॲडिक्शनमुळे शरीरावरती मनावरती पण वेगवेगळे त्रास होताना दिसतात आणि त्याच्यासोबत जर फायनान्शियल फ्रॉडमध्ये बघितलं तर हे व्हायचे मुख्य कारण म्हणजे काय की क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड्स जे आहेत किंवा नेट बँकिंग जेव्हा आपण गेम्सला अटॅच करतो तेव्हा एक्स्ट्रा लेवल्स एक्स्ट्रा पॉवर्स घेण्यासाठी ते सिंक्स झालेले असतात आणि ॲटो पेमेंटच्या थ्रू जे आहेत हे अकाउंटचे पैसे जे आहेत ते डिडक्ट केले जातात. शिवाय याच्यामध्ये होणारे जे पण क्राईम्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आपण बघितला गेला तर जेव्हा पण युजर एखादा अकाउंट एखाद्या गेमवरती क्रिएट करतो तेव्हा त्याचा युजर नेम पासवर्ड्स मोबाईलचे काही इन्फॉर्मेशन्स किंवा त्यांनी मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं जे पण ॲप्लिकेशन आहे तर त्या ॲप्लिकेशन इन्स्टॉलेशन्सच्या वेळेला त्यांनी काही प्रायव्हसी सेटिंग्स जे आहेत ते दिलेले असतात. सो ते प्रायव्हसीचा ॲक्सेस जो आहे परमिशन जे आहे ते दिल्यामुळे त्याची कॉन्टॅक्ट लिस्ट फोटो ऑडिओ व्हिडिओचा जो आहे तो डेटा शेअर केला जाऊ शकतो आणि त्या युजरचा डेटा किंवा त्या सर्व्हरच्या वरती जर ॲक्सेस झाला तर स्पेसिफिकली ॲपमध्ये स्टोअर असलेल्या डेटाचा जो आहे तो गैरवापर होतो आणि बऱ्याच वेळेला असंही लक्षात येतं की डीप वेब आणि डार्क वेबमध्ये हा डेटा जो आहे तो सेल पण केला जातो, जेणेकरून युजर्सची आयडेंटिटी जी आहे तिचाही मिसयूज होतो आणि त्याचा मिसयूज जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातो. नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत जो गेमिंग मध्ये स्कॅम झालेला आहे त्याबद्दल मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. तर 4 वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये लॉकडाऊन लागलेला होता आणि तेव्हा मला अभ्यासही नव्हता आणि जास्त काम पण नव्हतं. तर टाइमपास काढण्यासाठी मी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला पबजी नावाचा गेम. आता मला गेमिंग मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण मी टाइमपास काढण्यासाठी गेम डाउनलोड केला आणि त्या गेम मध्ये मी हळूहळू अडकत गेला. कशा प्रकारे त्या गेम मध्ये आपल्याला अननोन प्लेअर मिळतात. आपण जेव्हा गेम स्टार्ट करतो 4 जणांची टीम असते, 4 अननोन व्यक्तीची, एक व्यक्ती आपण असता आणि 3 अननोन व्यक्ती आपल्या सोबत खेळतात. तर मला कसं माझ्यासोबत असं स्कॅम झाला की मी त्यांच्यासोबत खेळला, मी त्यांना ओळखत नव्हता, पण त्यातून एक व्यक्ती होता, तो होता स्कॅमर. तो मला बोलला की मी तुला यूसी देऊ शकतो गेम मध्ये. आता गेम मध्ये यूसी अशी असते की आपण आउटपुट आणि क्लोथ वगैरे कपडे किंवा आपण नवीन नवीन गनची स्किन घेऊ शकता यूसी द्वारे. यानी की आपल्याला त्याच्यात स्वतः पैसे टाकावे लागतात, त्याला आपण यूसी म्हणतात. तर तो मला बोलला की मला तू 5,000 रुपये दे, मी तुला 10,000ची यूसी देईल तुझ्या गेम अकाउंट मध्ये. त्यातून तू तुझा जो कॅरेक्टर आहे गेमिंग कॅरेक्टर त्याला तू नवीन कपडे देऊ शकतो, गनचे स्किन अप्लाय करू शकतो. अशा प्रकारे त्याने मला लालच दिला आणि माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते. मी काय केलं, माझ्या पप्पाचं जे डेबिट कार्ड होतं एटीएम कार्ड त्यातून त्याचा नंबर दिला आणि त्यातून त्याने 5,000 रुपये कट केले आणि तो मला बोलला की 1-2 दिवसामध्ये तुझ्या गेम मध्ये 10,000 रुपये ऍड होतील. पण तसं काही झालंच नाही. शेवटी मी पप्पांना सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं, तेव्हा पप्पा माझ्यावर रागवले आणि खूपच मोठा असा स्कॅम झाला आणि नंतर त्याने मला ब्लॉक केलं, तो मला दिसला नाही. अशाच प्रकारे खूप सारे फ्रॉड होऊ शकतात. तसेच अदर गेम्स पण आहे, पबजीच नव्हे तर अदर फ्री फायर गेम्स आहे, तिच्यामध्ये डायमंडची लालच दिली जाते जे पण प्लेयर असतात आणि त्यातून ते स्कॅम करतात. डायमंड म्हणजे फ्री फायर मध्ये डायमंड सुद्धा यूसीचेच काम करते. म्हणजे आपण आपल्या कॅरेक्टरला आउटपुट देऊ शकता, आउटपुट जे स्किन वगैरे असतात गनची स्किन ते आपण देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्यासोबत स्कॅम होतो. कोणीही येतं आणि बोलतं की आपल्याला कमी पैशामध्ये जास्त तुमच्या गेम मध्ये अकाउंट मध्ये पैसे टाकू आम्ही गेमिंग अकाउंट मध्ये, पण तसं आपल्याला पैसे मिळत नाही आणि आपल्यासोबत स्कॅम होतो. तर तुम्ही खात्री केली पाहिजे की अशा प्रकारे फ्रॉड मध्ये फसू नका. माझ्यासोबत जो फ्रॉड झालेला आहे मी माझा अनुभव शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तर धन्यवाद. नमस्कार. सध्याच्या डिजिटल युगामध्ये लहान मुले ते युवकापर्यंत मोबाईलद्वारे गेमिंग ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून निरनिराळ्या गेम खेळल्या जातात. सदरच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मुलांना गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. अगदी लहान मुलेही त्यांच्या आईवडिलांच्या मोबाईलवर गेम डाउनलोड करतात. त्यांचा मोबाईल हा UPI द्वारे बँकेला लिंक असतो. निरनिराळे कॉईन्स, गन्स तसेच गेमिंगमधल्या स्टेप अपग्रेड करण्यासाठी लहान मुले पेमेंट करून त्यातील गन कॉईन विकत घेतात. या सर्व गोष्टी त्यांच्या पालकांना माहीत नसतात आणि लहान मुलांना आईवडिलांच्या बँक खात्यावरून पैसे जात आहेत याबाबत काही एक कल्पना नसते. परंतु या गेमिंगच्या नादामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे बँक खात्यावरून कट होत असतात. तसेच तरुण मुले ऑनलाईन गेमिंग तसेच ऑनलाईन बेटिंग, ऑनलाईन कार्डच्या गेम
यासाठी निरनिराळे ॲप्लिकेशन डाउनलोड करतात किंवा वेबसाईटद्वारे अप्रोच होत असतात। सदरच्या बेटिंग साईटला किंवा ॲप्लिकेशनला कोणत्याही प्रकारचे पेमेंट गेटवे नसते। ॲप्लिकेशनवाले लोक आपल्यासोबत व्हॉट्सॲप किंवा ॲप्लिकेशनमधील सपोर्ट या टॅबद्वारे कनेक्ट होत असतात आणि आपल्याला पैसे डिपॉझिट करण्यासाठी बँक खाते देत असतात। अगदी प्रत्येक दिवशी त्यांचे बँक अकाउंट बदलत असते। सुरुवातीला अगदी 100-500 रुपये आपल्याला बँक खात्यावर जिंकलेले पैसे म्हणून देतात व आपला विश्वास संपादन करतात। त्यानंतर ज्यावेळी आपण मोठ्या रकमेची बेटिंग लावतो किंवा गेम खेळतो त्यावेळी कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही। ज्यावेळी आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळी ॲप्लिकेशन धारक हे बोनस कॉईन म्हणून आपल्याला देत असतात व बेटिंग तसेच गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि त्यावेळी आपल्याकडून खूप कॉईन जिंकल्याबाबत व्हर्च्युअली आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा पोर्टलमध्ये दाखवले जाते आणि आपला विश्वास संपादन केला जातो। नमस्कार। आज आपण बघणार आहोत सायबर जगामधले मुलांवर होणारे परिणाम। बेसिकली आज छोटे छोटे लहान लहान मुलांच्या हातात इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्यांना त्याची जाणीव नाही की आपण काय कुठे बघतोय काय बघतोय याचा परिणाम काय होणार आहे। त्याचबरोबर गेम्स हे वेगवेगळे प्रकारे त्यांना प्रलोभित करतात। गेम्समध्ये ब्लू व्हेल गेम आहे, त्याचप्रकारे अजून विभिन्न गेम्स आहेत जे मुलांना अट्रॅक्ट खूप करतात, टास्क देतात, चॅलेंज देतात आणि त्यांच्या मनावर त्याचा खूप खोलवर परिणाम होतात आणि ते त्यात इतके गुंतले जातात की तिथून बाहेर निघणं कठीण होतं। प्रत्येक दिवशी आपण बघतो की ह्या शहरामध्ये 2 मुलांनी सुसाईड केली, बिल्डिंगवरून जंप मारली। आमच्या शहरामध्ये जळगावमध्ये आत्ताच एका महिन्यामध्ये 3 9वीच्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेलं आहे। हे गेमचे आधारी होते की अजून काही कारण? तर वास्तविक हे सायबर वर्ल्डचा जो इम्पॅक्ट झालेला आहे आजच्या ह्या चाइल्डहुडवर त्यामुळे झालेला आहे। तर याला आपण दोषी कोणाला ठरवावा? कायदा तर आपल्याकडे आहेच। भारतामध्ये IT ॲक्ट 2000 आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे सायबर क्राईम्स पिनलाइज्ड आहेत। त्याचबरोबर आता भारतीय न्यायसंहिता आलेला आहे, त्याच्या आधी इंडियन पिनल कोड होता। परंतु हे कायदे केव्हा उपयोगी पडणार, केव्हा लागणार? जेव्हा गुन्हा नोंदवला जातो, जेव्हा एखाद्या मुलाने एखाद्या गेमच्या आहारी जाऊन सुसाईड केलेली आहे। बऱ्याचशा पालकांना काहीच करता येत नाही, त्यांना माहिती सुद्धा नाही की आपल्या लेकराने काय केलेलं आहे आणि त्याच्यासाठी कुठे जायचं आहे। तर हे सायबर गुन्हे आहेत। जर आपलं लेकरू, आपला मुल, आपलं बाळ अशा गेममध्ये, अशा गोष्टींमध्ये अडकलेलं आहे जिथे त्याच्या जीवितच धोका आहे आणि आपल्याला जाणीव होत आहे, तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या लेकराला, आपल्या बाळाला वाचवायचं आहे। त्याला ते गेमच्या ॲडिक्शनपासून बाहेर काढायचं आहे। त्याला तिथून बाहेर काढल्यानंतर आपल्याला ही इन्फॉर्मेशन, ॲप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन विथ रेकॉर्डिंग, विथ एव्हिडन्स पोलिसांना दाखवायची आहे आणि IT ॲक्टच्या प्रक्रियेप्रमाणे त्याला कुठे कसं दंड देता येईल, कुठे कसं त्याला आपल्याला थांबवता येईल हे करायचं आहे। कारण आपल्या लेकराचा, आपल्या मुलबाळांचा आपल्याला संरक्षण फक्त नाही करायचं आहे, आपल्यासोबत ह्या देशाचे, प्रत्येक देशाचे लहान लेकरांना ही जाणीव नाही आहे। तर हे सायबर वर्ल्डमध्ये घुसताना हे सायबर क्राईमसुद्धा होऊ शकतो किंवा यामुळे आपण कुठे अटकतो किंवा फसणार आहोत ह्याची सुद्धा त्यांना जाणीव नसते। तर ही जबाबदारी पालकांची आहे, शिक्षकांची आहे आणि सोबती जे वडीलधारी किंवा पॅरेंटाईल पीपल असतील त्यांची आहे। आपण फक्त यंत्रणा, समाज, लॉ यालाच दोष देणार चालत नाही। सगळ्यात पहिले जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे। आपण कशा प्रकारेच अवेअरनेस किंवा टीचिंग देत असतो आपल्या लेकरांना, त्यांच्यावर वॉच ठेवणे, त्यांना वेळोवेळी सांभाळणे, त्यांना मॉनिटरिंग करणे आणि त्याचबरोबर कायद्याचा वेळेवर खरोखर वापर करणे। IT ॲक्ट 2000 मध्ये एक उत्कृष्ट प्रकारचे दंड आहे आणि भारतामध्ये सगळ्यात मोठा फाईन इम्पोज करणारा जर कोणता कायदा आहे तर तो IT ॲक्ट 2000 आहे। सायबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांना वेगवेगळ्या प्रकारचा दंड, 10 वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंट आणि सोबतच 1 कोटीपर्यंत फाईनचं प्रावधान त्यात आहे। त्याचबरोबर जर जीवितच हानी झाली असेल, एखाद्या लेकराचा जीव गेला असेल, मुलाने सुसाईड केली असेल, तर तिथे पैसा आणि इम्प्रिझनमेंटसोबत, कंपन्सेशनसोबत खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा प्रावधान आहेत। हे सगळे आपल्याला माहीत करून घेणे गरजेचे आहे आणि या सर्वांच्या पलीकडे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे आपण फॉलो केलं पाहिजे। तर मी गॅमलर आहे। मला काही गेम खेळायची सवय होती। तर त्या गेममध्ये असं होतं, काही पैसे इन्व्हेस्ट करायचे होते आणि त्याच्यातून आपल्याला 2 पटीने किंवा 3 पटीने पैसे वापस भेटायचे। तर मी त्यामध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याच्यानंतर मला काही भेटले। असं करत करत मी पैसे त्यामध्ये गुंतवणूक करत गेलो। पण हळूहळू मला कळत गेलं की मी हे जे करतोय हे चुकीचं आहे, पण तोपर्यंत मला त्याची लत लागून गेली होती। हे माझ्या मनाबाहेर होतं की मी मला स्वतःला थांबवू शकला नाही आणि हळूहळू करत मीने माझे 3 लाख एवढे रुपये त्यामध्ये इन्व्हेस्ट केले। जेव्हा मी इन्व्हेस्ट केले तेव्हा मला काहीच वाटलं नाही, पण एक वेळेस जेव्हा मी सर्व थांबवलं, माझ्याजवळचे सर्व पैसे मला जे सर्व पैसे भेटत होते ते भेटणे थांबले। त्याच्यानंतर मी बघितलं की मी किती पैसे टाकले आणि मी किती काढले। तर मी टाकलेला जो आकडा होता तो खूप मोठा आणि जेवढा मला आकडा होता तो काहीच नाही भेटला मला त्यामधून। जवळजवळ मी माझे 3 लाख रुपये त्यामध्ये टाकले आणि मी हरवलो।
मला त्यानंतर काहीच कळलं नाही की मी काय करू, कारण जे पैसे होते मी थोडे माझ्या घरच्यांकडून मागवले होते, थोडे मी माझ्या मित्रांकडून घेतले होते. मला भेटेल थोडे पैसे तर मी त्याचं काहीतरी करेल. पण आता ते पैसे माझ्याकडे नाही आहे. ते सर्व मी हरून गेलो ते पैसे. तर माझी फक्त एक एवढी विनंती आहे तुम्हाला की असे जे फ्रॉड्स होत आहे यापासून तुम्ही दूर राहा. ऑनलाईन गेमिंग या संदर्भात जेव्हा बोलायचा विषय येतो तेव्हा आमच्याकडे येणाऱ्या क्लायंट्समध्ये साधारण जो वयोगट आहे तो 8 वर्ष ते 17 वर्ष या वयोगटातला जो किशोरवयीन आपण म्हणू किंवा एक ट्रान्झिशन पिरियडमध्ये जाणारी मुलं आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे. मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण जास्त आहे. आता आमच्याकडे येण्याचं कारण काय? महत्त्वाचं पहिलं आहे स्क्रीन ॲडिक्शन, की या ऑनलाईन गेमिंगमुळे एक प्रकारचं व्यसन जे मुलांना लागत आहे स्क्रीनचा आणि त्याचा जो अभ्यासावर त्यांच्या जडणघडणीवर एक विपरीत परिणाम होत आहे. त्यानिमित्ताने पालक आमच्याकडे मुलांना घेऊन येत असतात. त्याचसोबत मुलांमध्ये आक्रमकता वाढत आहे या गेम्समुळे. ते एक कारण आहे की आपण त्याला बिहेवियरल प्रॉब्लेम्स म्हणजे वर्तन समस्या म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे पाहत असतो. आक्रमक वर्तन हे तर आहेच, पण त्याबरोबरच अपशब्द वापरणे किंवा समवयस्क मुलांबरोबर मिळून जुळवून घेण्यामध्ये अडचणी येणे, पालकांसोबत एक चांगलं आपण म्हणूया सुसंवाद प्रस्थापित करण्यास अडचणी येणे, ओव्हरऑल आपण जर विचार केला तर त्यांची जी होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे या सर्वांवर परिणाम होत असतो या ऑनलाईन गेमिंगचा. कारण त्या गेमिंगचा जो टाईम पिरियड आहे तो एक प्रकारे जसं व्यसन लागतं त्याप्रमाणे तो वाढतच असतो. साधारणपणे या वयोगटासाठी आपण स्क्रीन टाईम 20 ते 30 मिनिटांचा असा रिसर्च संशोधन सांगतं की 20 ते 30 मिनिटापेक्षा या वयोगटाने स्क्रीन टाईम वापरू नये. पण ऑनलाईन गेमिंगमध्ये मुलं साधारणतः 2 ते 4 तास किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ स्क्रीनवर घालवत असतात. पुन्हा यामध्ये मेंदूमध्ये जे रासायनिक बदल घडत आहेत त्यामुळे आक्रमकता वाढते. जसं की उदाहरणार्थ जेव्हा ऑनलाईन गेम खेळले जातात तेव्हा डोपामिन नावाचं संप्रेरक एक जे आनंद निर्माण करतं शरीरामध्ये मेंदूमध्ये ते स्त्रवत असतं आणि मग त्या आनंदाचं किंवा ते प्लेजरचं एवढं आकर्षण किंवा एवढी शरीराला मेंदूला सवय पडते की ते ऑनलाईन गेमिंगपासून दूर राहू शकत नाहीत. आज मी विद्यार्थ्यांबरोबर, आईवडिलांबरोबर, शिक्षकांबरोबर आणि शिक्षकांचे जे प्रशिक्षक आहेत त्या सगळ्यांसाठी कदाचित मी हितगुज करणार आहे. जेव्हापासून करोना झाला आणि प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल आला तेव्हापासून अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आणि हे प्रश्न सोडवता सोडवता तज्ज्ञांचं नाकीनऊ आलेलं आहे. आई वडील परेशान झालेले आहेत. शिक्षकांना कळत नाही की कोणत्या मार्गाने जायचं. त्याच्यामुळे माझं जे बोलणं आहे ते प्रत्येकाने आपापल्या परीने थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. आता खेळायचं तर आहे, मजा घ्यायची आहे, मग कोणता खेळ खेळायचा? आता थोडा आपण एका तज्ज्ञ व्यक्तींचं ऐकलं खेळाच्या बाबतीत, ते बोलले. आता हे खेळ आपल्याला असे निर्माण केलेले आहे की ते जखडून ठेवतात, ते पकडून ठेवतात, इतका मोहात पाडतात. याच्यावरून शिक्षकांसाठी एक मेसेज येतो, तो असा की आपला कंटेंट, आपला आशय आपण कशा पद्धतीने ऑनलाईनच्या माध्यमातून देऊ शकू जेणेकरून विद्यार्थी त्या खेळाकडे जास्त आकृष्ट न होता आपल्या शिक्षणाकडे आणि ऑनलाईन या माध्यमातून करू शकतील. हा अट्रॅक्टिव्ह करू जेणेकरून मुलं त्याच्याकडे आकृष्ट होतील. आता हीच गोष्ट जर आईवडिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर थोडंसं मी कदाचित धाडसाचं बोलेन की आपणच आईवडील मोबाईल घेऊन बसतो, मुलं आपल्याला बघतात आणि मग कदाचित आपण आपल्या सोयीसाठी म्हणून त्यांना मोबाईल देऊन टाकतो की घे, कर तुझं काय करायचं आहे, अभ्यास कर. आता तो अभ्यास करतोय का नेमका, की तो काय बघतोय, आणि बघतोय तर काय बघतोय, किती वेळ बघतोय? हा प्रश्न मगाशी पण थोडासा उल्लेखित झालेला आहे की मुलांनी किती वेळ मोबाईल बघायचा, गेम्स घ्यायचे तर कोणते गेम्स खेळायचे. तर आईवडिलांनी कसं बघायला पाहिजे आहे की अभ्यासक्रम जर होमवर्क दिलेला आहे आणि ऑनलाईन करायचं आहे तर आपण थोडासा वेळ काढून मुलांबरोबर बसायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्याला एक वेळ द्या, ठीक आहे बेटा इतका वेळ तू तुला पाहिजे ते तू खेळ, पण तू काय खेळणार आहेस मला सांगशील का, मी तुझ्याबरोबर खेळू का, असं आपण करू शकू का? हे आपल्याला आईवडिलांनी थोडासा वेळ काढण्याची खूप गरज आहे. आपला मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास www.cseir.gov.in या लिंकवरती फसवे SMS, कॉल, व्हॉट्सअप मेसेज, ईमेल प्राप्त झाल्यास तात्काळ नोंदणी करा. sanjasati.gov.in. इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यास इंस्टाग्राम हेल्पर तक्रार नोंदणी करा. फेसबुक अकाउंट हॅक झाल्यास फेसबुक हेल्पवर तक्रार नोंदणी करा. व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्यास व्हॉट्सअप हेल्पवर तक्रार नोंदणी करा. आपल्यासोबत फोटो मॉर्फिंग हा प्रकार घडल्यास आपण stopncii.org.in या वेबसाईटवर जाऊन ते फोटो इंटरनेटवरून डिलीट करू शकतो. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क साधा. आपल्या बँकेला किंवा क्रेडिट कार्ड कंपनीला संपर्क साधा. www.cybercrime.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर तात्काळ आपली तक्रार नोंदवा. फसवणुकीपासून जागरूक राहण्याकरिता सोशल मीडियावर सायबर दोस्तला फॉलो करा.